कल्याण मुरबाड मार्गावर मृत्यूचा सापळा, रायते ते भीषण अपघातात 11 जणांचा जागीच अंत, संपूर्ण इको गाडी उद्ध्वस्त। कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड मार्ग आज अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरला। रायते परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे। एका प्रवासी इको गाडीत सर्व 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। मृतांमध्ये 3 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश असून 2 महाविद्यालयीन तरुणींसह मुरबाड तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी भूषण घोरपडे यांचा देखील समावेश असल्याने या दुर्घटनेतील वेदना अधिक तीव्र झाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कल्याणहून मुरबाडकडे प्रवास करणारी इको गाडी आणि सिमेंट मिक्सर या दोघांमध्ये भीषण धडक झाली। ही धडक इतकी जबरदस्त होती की इको गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आणि आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही। काही क्षणातच संपूर्ण गाडी मृत्यूच्या सापळ्यात बदलली। घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथकाने धाव घेतली। मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर करावा लागला। या अपघातामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झाला होता। पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत वाहतूक वळवली आणि मार्ग हळूहळू सुरळीत। अवैध प्रवासी वाहतूक निष्पाप जीवांचे मूक मारेकरी। या भीषण अपघातानंतर कल्याण मुरबाड मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। इकोसारख्या खाजगी वाहनांमधून बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत मुरबाड, शहापूर आणि वाशिंद, किनवली, कसारा, टोकावडा, पडगा, भिवंडी, ग्रामीण, गणेशपुरी, कुळगाव, बदलापूर आणि कल्याण तालुका टिटवाळा अशी तब्बल 11 पोलीस ठाण्यांची व्याप्ती असली तरी या संपूर्ण पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभागच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वेगाने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि दैनंदिन वाढती वाहनसंख्या यामुळे या भागातील रस्ते आधीच ताणले गेले आहेत। बाजारपेठा, शैक्षणिक परिसर आणि महामार्गाने जोडणाऱ्या रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळते। नियोजनाच्या अभावामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असल्याचं चित्र समोर उभं आहे। याच पार्श्वभूमीवर कल्याण मुरबाड मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे। या मार्गावर किमान 45 इको आणि 8 एर्टिका प्रवासी गाड्या नियम धाब्यावर बसवून धावत असल्याची माहिती समोर आली आहे। क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून कोणतीही सुरक्षा न पाळता आणि जीव धोक्यात घालून ही वाहतूक सर्रास सुरू असते। मात्र संबंधित वाहतूक यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केले आहेत। कल्याण वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार या घटनेने पुन्हा एकदा समोर आला आहे। अपघात घडलेला परिसर हा सध्या रस्ते दुरुस्तीखाली असून वाहतूक फक्त एका लेनवरून चालू होती। अशा धोकादायक परिस्थितीत प्रवाशांनी खचाखच भरलेली इको गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मिक्सर ट्रकवर आदळली आणि काही क्षणातच मृत्यूचे तांडव घडले। ही घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेने घेतलेले बळी आहेत, असा गंभीर आरोप स्थानिकांतून केला जात आहे। 13/11/13/26 रोजी NH-61 कल्याण टू अहिल्यानगर या हायवेवर 11:15च्या सुमारास इको आणि टाटा मिक्सर याच्यामध्ये अपघात झालेला आहे। ते इकोमधील पॅसेंजरचे मृत्यू झाले। त्यांचे मृतदेह गोविले हॉस्पिटलला आणलेले आहेत। पुढील कारवाई चालू आहे। आता झालेल्या माहितीप्रमाणे 11 समोर त्याची खात्री करून आम्ही तर मी आहे दुहिता जाधव, गोविली रुग्णालयाजवळ मी आता इथे आहे आणि कल्याण मुरबाड रोड जवळील रायता या परिसरामध्ये अतिशय भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जागीच 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या 11 जणांमध्ये 2 विद्यार्थिनी सुद्धा होत्या। अतिशय दुःखद ही घटना आहे आणि ह्या अवैध वाहतुकीला प्रशासन कधी निर्बंध लावणार आहे। या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात 2 विद्यार्थिनी देखील होत्या आणि या अपघातामुळे आता जागोजागी चर्चा होत आहेत की अवैध वाहतुकीचे हे परिणाम आहेत का किंवा RTOने चालकांवरती दुर्लक्ष केल्याचे हे परिणाम आहेत का, असे स्थानिकांकडून प्रश्न येत आहेत। इथल्या स्थानिकांना बस सेवे व्यतिरिक्त या ज्या इको गाड्या आहेत त्याने जास्त प्रवास करावा लागत आहे। स्थानिकांकडून आलेल्या प्रश्नांना शासन उत्तर देणार आहेत का? महाराष्ट्र अपडेट 24 सोबत दुहिता जाधव, कल्याण।